दाल बाटी रेसिपी। गरा घेतलेला आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये मीठ चवीनुसार, खायचा सोडा, हळद, ओवा टाकलेला आहे। आता याला छान मळून घेऊ। हे वरण शिजवून घेतलेलं आहे मी। तोपर्यंत इकडं वरण छान शिजलेलं आहे। आता वरणाला फोडणी देऊन घेऊ। त्यासाठी कोथिंबीर, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो, तेजपत्ता, लवंगा, मिरे आणि दालचिनी घेतलेली आहे। खोबऱ्या लसण पेस्ट घेतलेली आहे। 2 पळ्या तेल गरम करायला टाकू। त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेऊ। यामध्ये आता कांदा परतून घेऊ। तेजपत्ता आणि जिरे आपलं लवंगा आणि ते टाकलेलं आहे। कांद्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेऊ। यामध्ये आता कढीपत्ता, टोमॅटो घालून घेऊ। मसाला आपला परतत आलेला आहे। यामध्ये मीठ चवीनुसार, लाल तिखट, घरगुती लाल तिखट वापरलेला आहे, लसण अद्रक पेस्ट टाकून याला पण छान परतून घेऊ। हे पहा, मसाला आपला छान परतलेला आहे, छान तेलही सुटलेलं आहे। यामध्ये आपण वरण शिजलेलं टाकून घेऊ। हे पहा, आपलं वरण तयार आहे। भट्ट्याबरोबर वरण हे पातळच असायला हवे। आता यामध्ये कोथिंबीर घालून घेऊ। तोपर्यंत भट्ट्या करून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये इडली पात्रामध्ये वाफवून घेऊ। हे पहा, आपल्या भट्ट्या वाफवून घेतलेल्या आहेत, छान फुललेल्या आहेत। थांबा, तुम्हाला कट करून दाखवते। यामध्ये छान जाळीही पडलेली आहे, स्पंजी झालेले आहेत मस्त। याला आता छोटे छोटे काप करून घेऊ। तोपर्यंत मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता यामध्ये मीडियम गॅसवर भट्ट्या तळून घेऊ। हे पहा, आपल्या भट्ट्या छान खरपूस तळलेल्या आहेत, मस्त। अशा पद्धतीने सर्व भट्ट्या करून घेऊ। मस्त। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।